होळीनिमित्त या ठिकाणी या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा माहूर या ठिकाणी असणाऱ्या या आमच्या या विद्यार्थिनींनी एक नवीन उपक्रम पक्ष्यांसाठी पाणवठे खूप साऱ्या प्रमाणामध्ये तयार केलेले आहेत। तर खूप छान पद्धतीने टाकाऊपासून टिकाऊ अशी पाणवठे तयार केले आहे की ज्यामुळे काय होणार आहे सांग या पाणवठ्याचा उपयोग पक्ष्यांना पाणी पिण्यात मदत होते आणि आपल्याला जशी तहान लागते तशी तहान लागते। व्हेरी गुड। हां हां सांगा। उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी प्यायला लागते। हां हां मोठ्याने बोला थोडं। मनुष्याला 5-5 मिनिटाला तहान लागते तसं पक्ष्यांना पण तहान लागते। हां पक्ष्यांचं जीवन आपण ठिकाणी आपण काही प्रमाणात तरी वाचवण्याचा आपला छोटासा प्रयत्न राहू शकतो। हां उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना तहान लागते त्यासाठी पाणवठे तयार केलेले आहे म्हणजे त्यांची पाण्याची गरज भासते। व्हेरी गुड। हां आपल्याला जसं उन्हाळ्यामध्ये तहान लागते तशी पक्ष्यांना पण लागते म्हणून त्यांच्यासाठी पाणवठे। हां छान। आपलं जसं जीवन आहे त्या प्रकारे पक्ष्यांचं पण जीवन आहे, त्यांनी पण एक सजीव आहे, त्यांना पण तहान आणि अन्नाची गरज असते त्यामुळे मी इथे त्यांच्यासाठी पाणवठा बनवला। हां पाणी ठेवलेलं आहे आणि तांदळाचे दाणे पण ठेवलेले आहे। व्हेरी गुड। हां बघा यांनी या होळीनिमित्त वेगवेगळे रंग वापरून छान एक टाकाऊपासून टिकाऊ असे पाणवठे पक्ष्यांसाठी तयार केलेले आहेत। छान व्हेरी गुड। हां कसं केलं ग? आधी बॉटल घेतल्या ते कुठं पण भेटतात हां म्हणजे ती टाकाऊच असते होते। हां हां मग मी त्याला कापले आणि त्याच्यात रंग दिले आणि त्याला पाणी टाकले। छान म्हणजे नवीन कल्पकता। त्यानंतर हे बघा याला आडव्या बॉटल कापून केलेला आहे खूप छान असा विद्यार्थ्यांचा। तर मग आता तुम्ही याला आज ठेवलं की झालं का? मग काय करणार मग तुम्ही? रोज पाणी टाकणार। हां म्हणजे जोपर्यंत आपली शाळा आहे तोपर्यंत तुम्ही रोज त्यामध्ये पाणी टाकणार। हां हां मुरमुरे लाह्या जे असतात ते हां तर वेगवेगळं टाकायचं आहे। आणि मग नुसतं शाळेतच केलं म्हणून झालं का? हा उपक्रम शाळेपुरताच ठेवायचं का? नाही तर प्रत्येकाने आपापल्या घरी सुद्धा करायला पाहिजे। वाटेमध्ये असणाऱ्या झाडांना है ना, जिथं जिथं आपल्याला असं एखादं ठिकाण दिसते की त्या ठिकाणी पक्षी येऊ शकतात बसतात त्या ठिकाणी आपण हे काय करायचं खूप साऱ्या प्रमाणामध्ये तयार करायचं आणि जाता येता ते त्या ठिकाणी अटकवायचे पण त्याला पाणी सुद्धा आपण जाता येता टाकत जायचं आहे। छान। तर अशा पद्धतीनं या छोट्याशा मुलांच्या मदतीनं एक यांनी होळीनिमित्त संदेश देऊ पाहतात की सगळ्यांनी सुद्धा अशाच प्रकारे पाणवठे तयार करायला पाहिजे। ठीक आहे।